राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो नवीन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला एसे म्हणजेच निबंध लेखन हा एक पेपर लिहायचा आहे. नवीन पॅटर्न नुसार एसेचा जो पेपर आहे तो 250 मार्कचा असणार आहे आणि त्यामुळे हा एक महत्वाचा पेपर आहे. या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की आयोगाला एसे मध्ये नेमकं अपेक्षित काय आहे, एसेची प्रिपरेशन नेमकी कशी केली पाहिजे आणि एकंदरीतच थोडक्यात एसे कसा लिहायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन बदललेल्या पॅटर्नवरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो तुम्ही नक्की पहा. तर आयोगाच्या इन्स्ट्रक्शननुसार निबंध लेखन जे आहे, एसे जे आहे, त्याच्यामध्ये आयोग तुम्हाला निबंधासाठी वेगवेगळे विषय देईल आणि त्या विषयांवरती आपल्याला निबंध लिहायचा आहे. आयोगाने हे तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलेलं आहे त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये की निबंध जो असेल तो विषयाला धरून असावा, कुठलाही फापट पसारा विषयाला सोडून निबंध नसावा. त्याचबरोबर निबंधाची मांडणी ही सटीक असायला पाहिजे, म्हणजे विषयाला धरून आणि सटीक मांडणी केलेला निबंध असायला हवा असं आयोग सांगतं. निबंधाच्या पेपरचं एकूण स्वरूप काय आहे तर 250 मार्काचा जो काही निबंध आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 निबंध लिहावे लागतील. 125 मार्काला प्रत्येकी याप्रमाणे सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये आपल्याला एक एक निबंध लिहावा लागेल. सेक्शन ए मध्ये तुम्हाला शक्यतो 4 विषय देतील ज्याच्यापैकी एक विषय तुम्हाला निवडावा लागेल आणि सेक्शन बी मध्ये सुद्धा तुम्हाला 4 विषय देतील ज्याच्यापैकी एक विषय तुम्हाला निवडावा लागेल. अशा प्रकारे 125 मार्काला एक निबंध, असे 2 निबंध तुम्हाला लिहावे लागतील. मग आता 125 मार्काचा निबंध लिहायचा आहे म्हणजे एक निबंध किती शब्दांचा लिहायचा आहे तर 1000 ते 1200 शब्दांमध्ये हा निबंध लिहावा लागतो. याच्यामधून दुसरा प्रश्न पडतो की 1000 ते 1200 शब्द लिहायचे म्हणजे नेमकी किती पानं लिहायची तर 1000 ते 1200 शब्दांसाठी तुम्ही पाठपोट 6 पाने लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही हे पेज पकडलं तर हे आणि हे असं एक धरून अशी 6 पाने तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत एका पेजवरती 100 शब्द आणि दुसऱ्या पेजवरती 100 शब्द बसतील, अशा प्रमाणे 200 शब्दांचं एक पान, असे 6 पानं तुम्ही लिहावीत असं अपेक्षित आहे. मग ठीक आहे, काही वेळेला थोडं कमी जास्त झालं तरी चालतं, पण ही जी काही शब्द मर्यादा आहे ती आपण शक्यतो पाळली पाहिजे, त्याच्या आसपासच आपण निबंध लिहिला पाहिजे. आता याच्यामध्ये दुसरा महत्वाचा पॉइंट जो आहे की निबंध लेखन महत्वाचं का आहे. म्हणजे जीएसचे 1, 2, 3, 4 पेपर आहेत, ऑप्शनल वैकल्पिक विषयाचा सुद्धा पेपर आहे आणि मग निबंध आहे. मग निबंध इतर जीएसच्या पेपरपेक्षा जास्त महत्वाचा आहे का किंवा तो का आहे तर माझ्या मतानुसार जीएसच्या विषयांपेक्षा निबंध लेखन हा तुलनेने जास्त महत्वाचा आहे. याचं कारण असं आहे की निबंधाची जी तयारी आहे ती तुलनेने तुम्हाला कमी करावी लागते आणि निबंधामध्ये मार्क्स येताना इतर जीएसच्या तुलनेमध्ये जास्त मार्क येऊ शकतात. त्यामुळे प्रिपेअर लेस गेट मोर अशा प्रकारचे निबंध आहे. म्हणजे तुम्ही निबंधाची तयारी करताना तेवढे कष्ट घ्यावे लागत नाही जेवढे तुम्हाला जीएसच्या 1, 2, 3 मध्ये घ्यावे लागतील आणि पण निबंधामध्ये मार्क्स येताना तुम्हाला 140, 150 सुद्धा मार्क येतात. म्हणजेच कमी प्रिपरेशन करायचे आणि जास्त मार्क घ्यायचे. त्यामुळे निबंध हा खूप महत्वाचा आहे. कारण तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्या प्रकारे वैकल्पिक विषय महत्वाचा आहे त्याच प्रकारे निबंधामधली मार्क सुद्धा तुम्हाला इतरांपेक्षा 20 ते 25 मार्कांची लीड देऊ शकतात, तेही एका बेसिक नॉर्मल प्रिपरेशन मधून. त्यामुळे निबंध अतिशय महत्वाचा आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो की मग निबंध लिहायचा म्हणजे काय लिहायचं तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की निबंध लिहिणे ही एक कला आहे, दॅट इज अ स्किल. त्यामुळे निबंध लिहिण्याची जी काही कला आहे ती अवगत करण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आणि त्याच्यासाठी एका साचेबद्ध पद्धतीने तुम्हाला पुढे जावं लागेल. तर निबंध लिहायचा म्हणजे काय तर कोणताही प्रश्न जसा आपण लिहितो त्या प्रकारे आपण निबंध लिहिण्याला सुद्धा आपण 3 भागामध्ये किंवा एका स्ट्रक्चरमध्ये आपण त्याला सांगू शकतो की कोणताही निबंधाचा विषय घेतला तर त्याची तुम्ही सुरुवात केली पाहिजे, म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन केलं पाहिजे. त्याचबरोबर त्याचा जो गाभा आहे म्हणजे ज्याला आपण बॉडी असं म्हणू, त्याच्यामध्ये तुम्ही निबंधाचा विषय फोडून सविस्तरपणे सांगितला पाहिजे आणि त्याच्यानंतर शेवटी येतं ते म्हणजे कन्क्लुजन, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला निबंधाचा शेवट करायचा आहे. म्हणजे निबंधाचं इंट्रोडक्शन, निबंधाची बॉडी आणि निबंधाचं कन्क्लुजन, अशा प्रकारे आपण निबंधाचं स्ट्रक्चर करू शकतो.
आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की निबंधाचं इंट्रोडक्शन करायचं, म्हणजे निबंधाची सुरुवात करायची, म्हणजे त्याच्यामधून काय अपेक्षित आहे. तर हे बघा, निबंधाची सुरुवात अशी असली पाहिजे की ज्याच्यामधून तुम्ही पूर्ण निबंधामध्ये काय लिहिणार आहे ते त्या सुरुवातीमधून समजलं पाहिजे. जनरली निबंधाची जी सुरुवात असते, म्हणजे 1000 ते 1200 शब्दांचा जेव्हा आपण निबंध लिहितो तेव्हा निबंधाची सुरुवात आपण 100 ते 150 शब्दांमध्ये करतो. म्हणजे 10% शब्द मर्यादा तुम्ही समजा, म्हणजे पूर्ण निबंधाच्या शब्द मर्यादाच्या तुलनेने 10% शब्द मर्यादा जी आहे ते इंट्रोडक्शन म्हणजे सुरुवातीमध्ये असली पाहिजे. आणि हे जे 100 ते 125 किंवा 150 शब्द आहेत सुरुवातीचे, याच्यामध्ये एक्झामिनरला हे समजलं पाहिजे की आपला त्या विषयाकडे, निबंधाच्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, आपण निबंधामध्ये काय मांडणी करणार आहे ते त्याला पहिल्या 100-150 शब्दामध्ये समजलं पाहिजे. हा आपला इंट्रोडक्शन करण्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे. त्यामुळे जेव्हा एक्झामिनर आपलं इंट्रोडक्शन वाचेल तेव्हा त्याला आपले 1200 शब्द किंवा 1000 शब्द वाचायची गरज नाही पडणार. त्याला पहिल्यांदा समजून जाईल की आपण काय लिहिणार आहे, आणि याचा खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या मार्क्सवरती होतो असं मला वाटतं. आता मग निबंधाची सुरुवात करायची, तर मग कशा प्रकारे करायची. तर निबंधाची सुरुवात करण्याचे अनेक वेगवेगळे मेथड्स आहेत. मग त्यामधले काही लोक निबंधाची सुरुवात कोट्सने करतात, म्हणजे अनेक जे काही तत्वज्ञानी असतात, महापुरुष असतात, त्यांचे कोट्स घेतात आणि त्याने सुरुवात करतात. पण इथं या ठिकाणी तुम्ही ज्या कोट्सने लाईनने निबंधाची सुरुवात करणार आहात ती लाईन किंवा तो कोट त्या निबंधाच्या विषयाशी संयुक्तिक असावा, त्याच्याशी रिलेटेड असावा, याची काळजी आपण नक्की इथं घेतली पाहिजे. तर त्याचबरोबर काही लोक असतील ते निबंधाची सुरुवात एखाद्या न्यूजने करतात, की म्हणजे समजा मागच्याच 1-2 दिवसामध्ये येणारी असलेली कुठली तरी समजा बातमी असेल न्यूजपेपर मधली, आणि ती जर निबंधाच्या विषयाला मिळती जुळती असेल किंवा त्याच्यामधून निबंधाचा विषय पुढे नेता येत असेल तर अशा प्रकारची न्यूज वापरून सुद्धा आपण निबंधाची सुरुवात करू शकते. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला आतंकवाद म्हणजे टेररिझम याच्यावरती समजा जर निबंध आला आणि समजा 2-3 दिवसामध्ये किंवा मागच्या आठवड्यामध्ये कुठेतरी आतंकवादाविषयी एक हेडलाईन आली होती, तर तुम्ही ती आहे तशी हेडलाईन तुमच्या निबंधाच्या सुरुवातीला लिहू शकता आणि मग त्याच्यामधून पुढे निबंध चालू करू शकता. किंवा तिसरी एक मेथड याच्यामध्ये सांगता येईल की त्याच्यामध्ये निबंधाच्या सुरुवातीला आपण स्टोरी लिहितो. मग ती स्टोरी काल्पनिक असू शकते किंवा ती स्टोरी वास्तव मध्ये घडलेली सुद्धा असू शकते. उदाहरण सांगायचं झालं तर UPSC मध्ये मी एक निबंध लिहिला होता आणि त्या निबंधाचा विषय ढोबळमानाने असा होता की जर लीडरशिप व्यवस्थित असेल, म्हणजे जर लीडर जो आहे तो महत्वाचा आहे आणि तो जर व्यवस्थित असेल तर मग सर्व लोक त्याच्या मागे काम करायला तयार असतात आणि त्याच्यामधून एक मोठं परिवर्तन घडतं, अशा प्रकारचा निबंधाचा विषय होता आणि त्याच्यावरती लिहायचं होतं. तर त्या निबंधाचा तो सुरुवात करत असताना मी एका अशा गोष्टीपासून सुरुवात केली की जी गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडली होती. मी प्रिपरेशन करत असताना इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमध्ये ती गोष्ट आली होती आणि ती गोष्ट अशी होती की इंडियन एक्सप्रेस एक अवॉर्ड देतं प्रत्येक वर्षी, बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर जे असतात, प्रशासक जे असतात त्यांना अवॉर्ड देतं. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेचे अकोल्याचे एक आस्तिक पांडे नावाचे एक कलेक्टर होते, त्यांना तो अवॉर्ड भेटला होता आणि त्यांच्या कार्याविषयी ती न्यूज इंडियन एक्सप्रेसमध्ये आली होती. आणि ती न्यूज अशी होती की त्यांनी पुढाकार घेऊन अकोल्यामधलं जी मोरणा रिव्हर आहे त्या नदीला साफ करण्याचा पुढाकार त्यांनी स्वतःहून घेतला एकट्याने. आणि मग त्यांचं ते एकट्याचं कार्य बघून इतर अधिकारी असतील किंवा इतर आसपासचे राहणारे लोक असतील ते त्यांना जॉईन झाले आणि सर्वांनी मिळून त्या नदीला, जी अशक्य वाटत होती, अशक्यपाय गोष्ट अशी वाटत होती, त्या नदीला त्यांनी स्वच्छ केलं. आणि त्याच्यासाठी, त्यांच्या या लिडरशिपसाठी त्यांना तो मिळालेला अवॉर्ड होता. मग मी ही जी गोष्ट आहे याच गोष्टींनी निबंधाची सुरुवात केली की आस्तिक पांडे, अकोल्याचे कलेक्टर एका सकाळी उठतात आणि नदीवरती जातात आणि स्वतः नदी साफ करायला चालू करतात आणि वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे असं खाली 3 गोष्टी मी मांडायला चालू केली. तर अशा प्रकारे घडलेल्या गोष्टीमधून सुद्धा तुम्ही निबंधाची सुरुवात करू शकता. फक्त पुन्हा मुद्दा तोच की तुमची जी सुरुवात आहे ती तुमच्या विषयाला धरून असली पाहिजे. त्याचबरोबर काही लोक निबंधाची सुरुवात कवितेमधून सुद्धा करतात. आता काही कविता ज्यांनी ऑलरेडी कविता लिहिलेल्या आहेत त्या कविता वापरतात किंवा काही लोक ऑन द स्पॉट सुद्धा कविता तयार करतात, पण तेवढी आपली क्रिएटिव्हिटी पाहिजे. तर अशा प्रकारे निबंधाची सुरुवात तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने करू शकता, ती तुमची चॉईस आहे. फक्त इथं पॉइंट इतकाच, जसं मी मगाशी म्हटलं, ती निबंधाची जी सुरुवात आहे, जी इंट्रोडक्शन आहे, त्याच्यामधून
आपण निबंधाच्या विषयाकडे कसे बघणार आहोत ते समजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण जी काही कविता वापरेल, जो कोट वापरेल किंवा जी स्टोरी वापरेल ती आपल्या विषयाला धरून असली पाहिजे, विषयाला सुसंगत अशी असली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरा जो निबंधाचा पार्ट येतो तो म्हणजे निबंधाची मुख्य बॉडी, ज्याला आपण निबंधाचा गाभा असं म्हणू. आता याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, याच्यामध्ये तुम्ही तुमचे विचार, त्या टॉपिकवरचे विचार विस्ताराने मांडणे अपेक्षित आहे. आता विस्ताराने टॉपिक मांडायचे म्हणजे काय, तर एखाद्या टॉपिकवरती वेगवेगळ्या अँगलने मत मांडणे, त्याच्यामध्ये वेगवेगळी उदाहरणं देणे. जसं की फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर समजा एक निबंध आलाय की जागतिकीकरण आणि त्याचा भारतीय महिलांवरती होणारा परिणाम, समजा हा निबंध आलाय, तर याच्यावरती तुम्ही वेगवेगळे अँगल्स मांडले पाहिजे. म्हणजे पॉलिटिकल अँगल काय, पॉलिटिकल म्हणजे राजनीतिक लेवलने काय परिणाम झाले, काय घडलं, म्हणजे महिलांना कशा प्रकारे जास्त रिप्रेझेंटेशन मिळतंय का वगैरे. किंवा इकॉनॉमिक अँगल काय, म्हणजे महिलांचा कार्यक्षेत्रामध्ये किंवा महिलांचा कामामध्ये सहभाग वाढलेला आहे का, महिलांना जास्त फ्रीडम मिळतंय का वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, कल्चरल, त्याचबरोबर एन्व्हायरमेंट, हिस्टॉरिकल, जिओग्राफिकल, अशा प्रकारे अनेक अँगल्स तुम्ही त्याच्यामध्ये सांगणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी तुम्ही लोकल उदाहरणं देऊ शकता. म्हणजे तुमच्याच गावामध्ये समजा महिलांची बॉडी निवडून आली आहे आणि महिला सरपंच झाली आहे, ते सुद्धा तुम्ही उदाहरण त्या ठिकाणी देऊ शकता. हे झालं लोकल उदाहरण. तुम्ही नॅशनल लेवलचं उदाहरण सुद्धा देऊ शकता, खेळामधली उदाहरणं देऊ शकता. त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा काही उदाहरणं तुम्हाला असतील तर ते सुद्धा देऊ शकता. म्हणजे बॉडीमध्ये आपल्याला निबंधाचा विषय विस्ताराने मांडायचा आहे. आणि तो विषय मांडत असताना जसं मी म्हटलं तसं पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, कल्चरल, एन्व्हायरमेंट, हिस्टॉरिकल, जिओग्राफिकल, त्याचबरोबर लोकल, नॅशनल, इंटरनॅशनल, अशा प्रकारे वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तो टॉपिक आपल्याला मांडायचा असतो. आणि हे टॉपिक मांडत असताना म्हणजे तुम्ही पॉलिटिकल अँगल मांडला आणि त्याच्यानंतर तुम्ही इकॉनॉमिक अँगल मांडताय, तर पॉलिटिकल मधून इकॉनॉमिक कडे जात असताना तुमच्या त्या पॅरेग्राफमध्ये लिंक पाहिजे. आणि ती लिंक लिहिण्याची किंवा ती लिंक कनेक्ट करण्याची कला तुम्हाला असली पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही पॉलिटिकल पॉइंट लिहिलाय, म्हणजे महिलांवरती जागतिकीकरणाचा पॉलिटिकल अँगलने काय परिणाम झाला, हे जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही लिहिलं की जागतिकीकरणामुळे बरीचशी जी काय आहे ती अवेअरनेस तयार झाली आणि त्याच्यामुळे महिलांमध्ये एज्युकेशनचा प्रसार झाला आणि त्याच्यामधून महिला ज्या आहेत त्या पॉलिटिकल जे काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जास्त जोमाने ऍक्टिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं रिप्रेझेंटेशन वाढलं आहे वगैरे वगैरे तुम्ही लिहिलं. आता समजा हे वाक्य लिहिलं तर तुम्ही खाली पुढे समजा इकॉनॉमिकचा पॉईंट तुम्ही चालू करणार आहे, तर तुम्ही लिहिलं पाहिजे की जागतिकीकरणाचा जो काही परिणाम आहे तो फक्त पॉलिटिकल अँगलच नाही तर त्याच्यामुळे महिलांच्या आर्थिक जीवनामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसतात, असं तिथं स्टॉप करायचं आणि पुढचा पॅरेग्राफ इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक दृष्ट्या काय बदल झाले त्याच्यातून चालू करायचा. म्हणजे मागच्या पॅरेग्राफमध्ये आणि पुढच्या पॅरेग्राफमध्ये काहीतरी कनेक्शन लिंक असली पाहिजे. म्हणजे वाचणाऱ्याला असं नाही वाटलं पाहिजे की तुटक नाही वाटलं पाहिजे. म्हणजे एका पॅरेग्राफमधून दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये जाताना एकदमच विषय बदलतोय अशा प्रकारचं फिलिंग त्या वाचणाऱ्याला नाही आलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, जर तुम्ही या प्रकारचे लिंक प्रत्येक पॅरेग्राफमध्ये इस्टॅब्लिश करत गेला तर तुमच्या निबंधाचा जो काही फ्लो आहे तो फ्लो कंटिन्यू राहतो आणि निबंधाची सुरुवात आणि शेवट कधी झाली हे लक्षात येत नाही. आणि तशा प्रकारचा फ्लो मेंटेन राहिला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे बॉडीमध्ये आपण विस्ताराने लिहिणं अपेक्षित आहे. बॉडीमध्ये जनरली आपण 800 शब्दाच्या आसपास आपण बॉडी लिहितो. म्हणजे 100 ते 150 शब्दाच्या आसपास आपण इंट्रोडक्शन केली, एक 800 शब्दाच्या आसपास आपण बॉडी म्हणजे मुख्य गाभ्यावरती निबंध विस्ताराने मांडतो. आता त्याच्यानंतरचा तिसरा पार्ट येतो तो म्हणजे कन्क्लुजनचा, म्हणजे निबंधाचा शेवट करण्याचा. आता निबंधाचा शेवट आपण ज्या वेळेला करणार असतो त्यावेळेला निबंधाच्या शेवटी आपण त्याच्यामध्ये आपण समजा बॉडीमध्ये बरेचसे इश्यू ज्या आहेत, काही अडचणी रेज केल्या असतील, काही स्कीम्स लिहिल्या असतील किंवा काही एनजीओची नावं लिहिली असतील, तर आता आपण शेवटी लिहित असताना त्याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो, पुढे आपण भविष्यामध्ये आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो ते तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुमची काही मतं असतील किंवा इतर कोणत्या संस्थेचं एक महत्वाचं कार्य असेल की ज्याच्यामधून पुढची दिशा स्पष्ट होत असेल तर अशा प्रकारे सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही निबंधाचा शेवट केला पाहिजे. त्याचबरोबर एक सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे निबंधाचा शेवट करत असताना निबंधाच्या सुरुवातीशी निबंधाचा शेवट जोडा. म्हणजे काय की समजा मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं की एका निबंधाची सुरुवात
म्हणजे लिडरशिप यावरती, नेतृत्व यावरती एक जो निबंध आला होता, त्याची सुरुवात करताना मी आस्तिक पांडे म्हणजे अकोल्याचे कलेक्टर यांची स्टोरी घेऊन सुरुवात केली होती. तर आता समजा मी या निबंधाचा शेवट करणार असेल तर मी काय करेन की निबंधाच्या शेवटी पुन्हा आस्तिक पांडे त्यांचं नाव पुन्हा मी आणेन. मग ते कशा प्रकारे आणायचं ते आपण स्वतःची स्किल आहे, पण ते नाव मी पुन्हा तिथं आणेन. म्हणजे ज्या वेळेला एक्झामिनर माझा निबंध शेवटी वाचत असेल आणि ज्या वेळेला तो ते शेवटचं नाव पुन्हा वाचेल त्यावेळेला त्याला पुन्हा माझ्या निबंधाची सुरुवातीची आठवण होईल. आणि त्याने काय होईल की त्याला माझ्या निबंधाचा एक ओव्हरऑल होलिस्टिक व्ह्यू त्याच्या डोक्यामध्ये येऊन जाईल आणि त्याने मार्क्स वाढायला जास्त फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे निबंधाची सुरुवात 100 ते 150 शब्दांमध्ये, निबंधाचा जो मुख्य गाभा आहे ज्याच्यामध्ये आपण अनेक डायमेन्शन्स, अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपले विस्तार आणि मतं मांडणार आहोत, ते 801 शब्दामध्ये, आणि निबंधाचा जो काही शेवट आहे तो आपण एक 150 ते 200 शब्दामध्ये तो करू शकतो. अशा प्रकारे 1000 ते 1200 शब्दांच्या आसपास आपण आपला निबंध लिहू शकतो. आता हे झालं निबंधाची एक बेसिक मांडणी तुमची काय असायची. त्याचबरोबर मी तुम्हाला हेही सांगितलं की तुमच्या मांडणीमध्ये फ्लो असला पाहिजे, म्हणजे कोणती गोष्ट एकातून दुसरी गोष्ट लिहित असताना कनेक्टिंग लिंक तुम्ही त्याला केल्या पाहिजेत. आता इथं मी तुम्हाला जास्त हे विस्ताराने नाही सांगत की एक्झॅक्टली कसं इंट्रोडक्शन केलं पाहिजे, कोणत्या विषयावरती काय केलं पाहिजे, बॉडी कशी असली पाहिजे वगैरे, एवढं विस्ताराने सांगण्यासाठी या व्हिडिओमध्ये तेवढा वेळ नाही मिळणार आहे, पण मी तुम्हाला एक बेसिक सांगितलं. आता त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे विद्यार्थ्यांना पडतो की निबंधाची तयारी कशी करायची, हाऊ टू प्रिपेअर. तर सर्वात महत्वाचं, जसं मी सुरुवातीला म्हणणं की जे काही निबंध लेखन आहे ही एक कला आहे, ते एक काय स्किल आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं की बॉडीमध्ये पॉलिटिकल अँगल आणा, इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल, एन्व्हायरमेंट, नॅशनल, लोकल, इंटरनॅशनल, अशा प्रकारचे वेगवेगळे दृष्टिकोन आणा असं मी तुम्हाला म्हटलं. आता हे आणणं एवढं सोपं आहे का हो? किंवा अशा प्रकारे निबंध एकदम स्किलफुली निबंध लिहिणं एवढं सोपं आहे का? तर नक्कीच नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, तुम्हाला त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल, आणि निबंधासाठी तयारी करत असताना एका साचेबद्ध पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता. तर ती कशी करायची ते पाहूया. तर मी असं म्हणेन की निबंधाचे जे काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स आपण एका 30 ब्रॉड थीम्स मध्ये घेऊ शकतो. म्हणजे आजपर्यंत एमपीएससीला पडलेले प्रिव्हियस इयर जे काही निबंधाचे टॉपिक असतील, त्याचबरोबर युपीएससीला जे काही मागचे 5-6 वर्षामध्ये झालेले जे काही टॉपिक्स असतील, या सर्व जे काही निबंधाचे विषय आहेत त्या सर्व निबंधाच्या विषयांना तुम्ही जवळपास एक 30 मुख्य थीम्स मध्ये डिवाइड करू शकता. म्हणजे काय, वुमन हा एक थीम झाला, मग वुमन वरती वेगवेगळे आतमध्ये विषय असू शकतात. त्याचबरोबर टेररिझम ही एक थीम झाली, सोशल मीडिया ही एक थीम झाली, एज्युकेशन, हेल्थ, अशा प्रकारे तुम्ही एक 30 थीम ज्या आहेत त्या ठरवू शकता आणि त्या 30 थीमच्या अंडर आजपर्यंत पडलेले निबंधाचे टॉपिक त्याच्या अंडर कॅटेगरायझेशन करू शकता. एकदा का आपण हे 30 थीमचं कॅटेगरायझेशन केलं, मागचे प्रिव्हियस इयर निबंध कोणत्या कोणत्या कॅटेगरीत बसतात त्या कॅटेगरीमध्ये ते निबंध टाकले, तर एकदा का टाकले त्यानंतर मला असं वाटतं की दुसरी स्टेप महत्वाची आहे, ते म्हणजे तुम्ही निबंधासाठी एक मोठी वही घातली पाहिजे, स्पायरलची वही, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक विषयाला 3 पेजेस सोडा. म्हणजे आपण ज्या 30 थीम केले तर त्यामध्ये प्रत्येक थीमसाठी 3 पेजेस तुम्ही द्या. तर पहिल्या पेजवरती समजा थीम लिहिली आणि त्याच्यासाठी 3 ब्लँक पेजेस सोडा, दुसऱ्यावरती नंतर 3 पेज, चौथ्या पेजवरती पुन्हा दुसऱ्या थीमचं नाव लिहा. अशा प्रकारे तुम्ही वहीला 30 भागामध्ये विभागा आणि त्यामध्ये प्रत्येक थीमला 3-3 पेजेस हवे. आता हे केल्यानंतर काय अपेक्षित आहे, असं आपण का केलं, कारण वही घातल्यानंतर आणि 30 ब्रॉड थीम घेतल्यानंतर आपण हे करणं अपेक्षित आहे की आपण प्रत्येक थीमसाठी जर या थीमवरती निबंध आला, म्हणजे उद्या जाऊन समजा महिलांवरती निबंध आला किंवा उद्या जाऊन समजा सोशल मीडियावरती निबंध आला, तर या निबंधाची ढोबळमानाने मी सुरुवात कशी करणार आहे ते आपण आधीच ठरवून ठेवायचं आहे. त्याचबरोबर कोणत्याही टॉपिकवरती निबंध आल्यानंतर मी कोणते कोट्स लिहिणार आहे, मी कोणत्या स्कीम्स त्यामध्ये लिहिणार आहे, कोणता डेटा लिहिणार आहे, त्याचबरोबर त्या क्षेत्रामध्ये कोणती संस्था किंवा कोणती एनजीओ आहे का ज्यांचं एक महत्वाचं कार्य आहे की जे इथं लिहिण्यासारखं आहे. अशा प्रकारच्या सर्व गोष्टी त्या आहेत, त्या आपल्याला त्या थीमच्या अंडर कलेक्ट करायच्या असतात. त्यामुळे प्रत्येक थीमच्या अंडर इंट्रोडक्शन कसं करणार आहे, त्याच्यामध्ये कोणत्या स्कीम्स गव्हर्नमेंटचे मी मेन्शन करणार आहे, कोणता डेटा इन्फॉर्मेशन मेन्शन करणार आहे, कोणत्या ऑर्गनायझेशन मेन्शन करणार आहे, कोणत्या जर समजा काही महत्वाच्या व्यक्तींचं नाव असेल ते मेन्शन करणार आहे का, तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण त्या थीमच्या अंडर लिहायच्या आहेत.
मग हे जे काही मी आता बोललो, म्हणजे इंट्रोडक्शन कसं करणार आहे, डेटा काय असायला पाहिजे, स्कीम्स कोणत्या असायला पाहिजे, हे काय एका दिवसाचं काम आहे का? नाही. तर आपण वही घालायची, 30 थीम मध्ये डिव्हाइड करायची, आणि रोज जेव्हा आपण जीएसचा अभ्यास करतो, आपण जेव्हा न्यूजपेपर वाचतो, किंवा आपण इव्हन सोशल मीडिया जेव्हा बघतो, तुम्ही इंस्टाग्राम बघता, तुम्ही युट्यूब बघता, तर याच्यावरती तुम्हाला जेव्हा जेव्हा तुमच्या समोर जे काही येईल, जे तुम्हाला वाटेल की आपल्या निबंधामध्ये याचा वापर करता येऊ शकतो, या डेटाचा, या स्टोरीचा, कशाचाही वापर करता येऊ शकतो, त्या वेळेला लगेच आपली निबंधाची वही उघडायची आणि त्याच्यामध्ये त्या टॉपिकच्या अंडर ती गोष्ट नमूद करून घ्यायची. म्हणजे रोजच्या आपल्या पेपरच्या रिडिंगमधून, रोजच्या आपल्या जीएसच्या प्रिपरेशनमधून, त्याचबरोबर रोजच्या आपल्या इंटरनेटच्या वापरामधून आपल्याला ज्या ज्या गोष्टी समोर येतात त्या गोष्टी त्या थीमच्या अंडर आपण लिहित जायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हळूहळू तुमची जी वही आहे ती हळूहळू काय होईल, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होत जाईल. आणि एक वेळ अशी येईल की तुमच्याकडे प्रत्येक थीमवरती कोट्स असतील, तुमच्याकडे प्रत्येक थीमवरती डेटा असेल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कार्य करणाऱ्या संस्था असतील, आणि इंट्रोडक्शन कसं करायचं हे तुमचं ठरलेलं असेल. हे करणं काय इम्पॉर्टंट आहे, याचं कारण असं आहे की बऱ्याचदा निबंधाचा विषय समोर आल्यानंतर एक्झामच्या त्या काळामध्ये या विषयावरती नेमकं सुरुवात कुठून करू याच्यामध्ये बराचसा वेळ वाया जातो. त्याचबरोबर बऱ्याचदा निबंधाच्या विषयावरती जेव्हा आपण निबंध लिहितो त्यावेळेला कुठेतरी निबंध संपत आलेला असतो आणि तेव्हा आपल्याला मध्येच पॉइंट आठवते की अरे हा खूप मोठा पॉइंट या विषयावरती लिहिता आला असता जो मी विसरलो. तर असं होऊ नये याच्यासाठी आपण थीम केलेल्या आहेत की बाबा वुमन आलं तर वुमनचा टॉपिक आला की या गोष्टी आपल्याला वुमनच्या टॉपिकमध्ये टाकता येतात का हे बघायचं आहे. वुमनचा टॉपिक आला तर वुमनच्या टॉपिकचं इंट्रोडक्शन मी या स्टोरीनं करू शकतो, अशा प्रकारचं आधीच आपण ठरवून जायचं. आणि जर तसा टॉपिक आला तर लगेच आपल्याला क्लिक होतं की आपण वुमनच्या टॉपिकमध्ये काय काय लिहिणार आहे. तर अशा प्रकारे ज्या प्रकारे विषय आहे त्यानुसार आपण त्यातला डेटा लगेच तिथं वापरू शकतो. म्हणजे रिकॉल करायला त्याने फायदा होतो आणि तुम्ही मग त्यामुळे चांगल्या प्रकारे निबंधाचे अनेक अँगल विस्ताराने सुद्धा न विसरता तुम्ही लिहू शकता. त्यामुळे अशा प्रकारे निबंधाची प्रिपरेशन जी आहे ती तुम्ही हळुवारपणे करता आली पाहिजे. ते डेली प्रिपरेशन करण्याची गोष्ट आहे. आता त्यानंतर पुन्हा महत्वाचं राहतं की मग निबंध लिहिण्याचं काय करायचं. तर हे बघा, तुम्ही कितीही वाचा, तुम्ही कितीही गोष्टी गोळा करा, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून निबंध लिहिणार नाही तोपर्यंत या गोष्टींचा फायदा होत नाही. जसं मी सुरुवातीला म्हटलं, निबंध लिहिणं ही एक कला आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही निबंध लिहित नाही, तुमच्या विचारांना जोपर्यंत वाव देत नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्ही एक्झॅक्टली कसं लिहिताय, त्यामध्ये काय बदल करायला पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजेत हे कळणार नाही. त्यामुळे निबंध लिहिण्याचा सराव हा तुम्ही रेग्युलर केला पाहिजे. मी म्हणेल की किमान आठवड्यातून एक निबंध का होईना तुम्ही लिहिला पाहिजे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर आता अजून आम्ही तर काही जास्त वाचलेलंच नाहीये, तर मग निबंध लगेच कसा लिहू. मी असं म्हणत नाही की सुरुवातीपासून तुमचा जो निबंध आहे तो 1000 शब्दांचा आणि 1200 शब्दांचा असायला पाहिजे. मी असं हेही म्हणणार नाही की तुम्ही हेही अपेक्षा करू नका की तुमचा निबंध सुरुवातीलाच परफेक्ट असला पाहिजे. काही गरज नाहीये. माझं म्हणणं आहे लिहा. मग भले तुम्ही सुरुवातीचा निबंध 300 शब्दांचा लिहा, 200 शब्दांचा लिहा, तुम्हाला जितका जमतोय तितका लिहा. जशा शब्दामध्ये ज्या प्रकारे जमतोय त्या प्रकारे लिहा, पण पॉइंट आहे की लिहा. म्हणून मी सांगेन की किमान आठवड्यातून एकदा, म्हणजे प्रत्येक रविवारी का असताना एक निबंधाचा विषय घेऊन तुम्ही लिहिला पाहिजे. मग विषय कुठून घ्यायचे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून घ्या. एमपीएससीचे क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला सापडतील, युपीएससीचे प्रिव्हियस इयर तुम्हाला निबंध सापडतील. त्याच्यामधून कोणताही विषय निवडा आणि त्याच्यावरती तुम्हाला आजपर्यंत जेवढं काही माहिती आहे तेवढ्या गोष्टी तुम्ही लिहायचा प्रयत्न करा, मांडण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर फक्त लिहून चालणार नाही, लिहिलेली गोष्ट कोणीतरी चेक केली पाहिजे. तुमचा मित्र असेल, कोणीतरी मेंटर असेल, तर त्यांच्याकडून तो निबंध चेक करून घ्या की हा विषय होता आणि मी हे लिहिलंय. तो पुढचा व्यक्ती तुम्हाला सांगेल की ही गोष्ट अशी लिहू शकला असतास किंवा या गोष्टीमध्ये या गोष्टी अजून ऍड करू शकला असतात. अशा प्रकारे तुम्हाला फीडबॅक येईल आणि तो फीडबॅक तुम्हाला इम्प्रूव्ह करायला मदत करेल. म्हणजे तुम्ही काय विचार करून निबंध लिहिला आणि ऍक्च्युली तुमच्या विचारांमधून कोणती गोष्ट सुटून गेली हे तुम्हाला फीडबॅक मधून कळेल. त्यामुळे निबंध जो आहे तो तुम्ही रेग्युलरली लिहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर लिहिलेला निबंध कोणाकडून तरी इव्हॅल्युएट करून घेतला पाहिजे. त्यामुळे ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्या प्रकारे निबंधासाठी आपण डेटा, इंट्रोडक्शन, कोट्स गोळा करतोय, त्याचबरोबर निबंधाचे लिहिण्याची प्रॅक्टिस सुद्धा तेवढ्याच सातत्याने तुम्ही केली पाहिजे. निबंधाच्या विषयावरती
जे आहे ते जनरली आपण कमी फोकस करतो किंवा तुलनेने त्याला कमी महत्व देतो, पण ऍक्च्युली निबंधाला तुम्ही तसं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, कारण निबंधामध्ये तुम्हाला जास्त मार्क खूप कमी प्रिपरेशन येऊ शकतात. त्यामुळे निबंधाकडे दुर्लक्षित करू नका, कारण निबंध हा तुमची रँकिंग ठरवण्यामध्ये, तुम्हाला कोणती पोस्ट भेटणार आहे याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे निबंध हा चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा. दिस इज प्रमोद चौगुले सायनिंग ऑफ. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.